जय शिवराय मित्रांनो. लग्नासाठी 2,50,000 रुपये सरकारकडून मिळतात, पण फक्त योग्य माहिती असेल तरच. अर्ज कधी करायचा, कोणाला मिळणार, अर्धी रक्कम एफडीमध्ये का ठेवतात, आजच्या व्हिडिओत संपूर्ण सत्य सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिथे फक्त 50,000 रुपयाची मदत मिळत होती, आता ती थेट 2,50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आले आहे. हा निर्णय फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर समाजातील दिव्यांग व्यक्तीचा सन्मान वाढवणार आहे. नवीन शासन निर्णयानुसार दिव्यांग अधिक दिव्यांग विवाहाला 2,50,000 रुपये अनुदान मिळते. जर एक व्यक्ती दिव्यांग आणि दुसरी व्यक्ती अव्यंग विवाह असेल तर 1,50,000 रुपये अनुदान मिळते. ही संपूर्ण रक्कम थेट पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात डेबिटद्वारे जमा केली जाते. मित्रांनो, या योजनेतील सर्वात महत्वाची अट म्हणजे मिळालेल्या रकमेपैकी 50% रक्कम 5 वर्षासाठी एफडी मध्ये ठेवणे बंधनकारक आहे. आता आपण हे का पाहूया, कारण जेणेकरून भविष्यात दाम्पत्याला आर्थिक सुरक्षितता मिळावी आणि पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून. हा लाभ घ्यायचा असेल तर काय करावे लागेल, तर काही अटी आहेत ते आपण पाहूया. वधू किंवा वराकडे वैध UDID कार्ड असणे आवश्यक आहे. किमान एक व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पहिल्याच विवाहासाठी योजना लागू असेल. विवाहाची अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे. विवाहानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. 1 वर्ष उलटले तर अर्ज स्वीकारला जाणार नाही, ही चूक टाळा. आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहूयात. सर्वात प्रथम जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात म्हणजे जिल्हा परिषदेत करावा. अर्जाची छाननी 30 दिवसात करणे बंधनकारक आहे तेथील अधिकाऱ्यांना. प्रत्येक आर्थिक वर्षातील अर्ज त्याच वर्षात निकाली काढले जातात. आता आपण निवड कोण करतो ते पाहूयात. अर्ज मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समिती असते. अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी असतात. महिला व बाल विकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, दिव्यांग कल्याण अधिकारी, सदस्य सचिव असतात. त्यामुळे निवड प्रक्रिया पारदर्शक आहे. आधी ही योजना जिल्हा परिषद सेस फंडातून चालत होती, पण आता थेट शासन स्तरावर लागू झाल्याने अनुदान 2,50,000 रुपयापर्यंत वाढ केली आहे. म्हणजेच ही योजना आता अधिक मजबूत आणि सुरक्षित झाली आहे. जर तुमच्या ओळखीतील एखादी दिव्यांग व्यक्ती लग्न करणार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशा सरकारी योजनांची खरी माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.